Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. नमस्ते साथियों, आप सभी का एक बार फिर से स्वागत है पढ़ाई के आसान चैनल में यानी विश्वास इजी लर्निंग में। पिछले बार हमने ऐड अ क्वेश्चन टैग सेशन 2 देखा था। अब हम पढ़ने जा रहे हैं ऐड अ क्वेश्चन टैग का थर्ड पार्ट। सो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी ऐड अ क्वेश्चन टैग। Last session, have you learned the add question tag session 2 in very simple and easy technique? Okay. तर तुम्हाला देखील विचार पडला असेल की ऍड अ क्वेश्चन टॅग हे 10 मिनिटात एकाच तासिकेमध्ये संपवता येते, परंतु आपण 3-3 तासिकेपर्यंत कसे जाणार आहोत, 3-3 व्हिडिओ कसे बघायचे किंवा का बरं 3-3 व्हिडिओ केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा की आपल्याला माहित असेल की विविध असे प्रश्न प्रकार असतात. नंतर वाक्याचे देखील प्रकार असतात. मॉडेल ऑक्झिलरी देखील भरपूर सारे आहेत. त्यामुळे त्या वाक्यानुसार किंवा त्या मॉडेल ऑक्झिलरी वर्बनुसार आपल्याला ऍड अ क्वेश्चन टॅग करता येणं तेवढंच महत्वाचं आहे. नाहीतर एका 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सर्वच प्रकार शिकवता आले तर मग तुम्हाला नीट समजणार नाही. कारण की आपलं यशाचं सूत्रच आहे की मोर एक्झाम्पल्स मोर प्रॅक्टिस अँड मोर प्रॅक्टिस मोर परफेक्ट. म्हणून जेवढे तुम्ही उदाहरणाने सराव कराल तेवढंच तुम्ही काय होणार की प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट बनाल. आणि याच नुसार आपण आज ऍड अ क्वेश्चन टॅगचा तिसरा व्हिडिओ घेत आहोत की ज्याच्यामध्ये वेगळ्या नियमानुसार वेगळ्या प्रश्न प्रकारानुसार आपण ऍड अ क्वेश्चन टॅग कसं करणार ते शिकणार आहोत. तेव्हा कळलं मग तुम्हाला या ऍड अ क्वेश्चन टॅगचा हा तिसरा व्हिडिओ कशासाठी बनलेला आहे. तर हा व्हिडिओ पूर्णतः बघण्याचा प्रयत्न करा आणि जेवढे काही ऍड अ क्वेश्चन टॅग करण्याचे नियम आहेत ते अतिशय यशस्वीपणे शिकण्याचा प्रयत्न करा. ते पण ठेवा विश्वास, यश हमखास. तर look at the add a question tag third part. So what is the third part related with? Third part is related with seldom, hardly, scarcely, few, rarely, little. या म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये प्रश्न वाक्यामध्ये सेल्डम, हार्डली, स्केअर्सली, फ्यू, रेअरली, लिटिल यासारखे जर शब्द आले तर मग कशा पद्धतीनं त्याचं रूपांतर करायचं ऍड अ क्वेश्चन टॅग मध्ये ते आपण बघणार आहोत. आणि ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच. ओके. तर जेव्हा प्रश्न वाक्यामध्ये व्हेन देअर आर सेल्डम, hardly, scarcely, few, rarely or little words maintained in questions, so you have to keep affirmative. तुम्हाला ते वाक्य अफर्मेटिव्हच ठेवायचं आहे. नाहीतर आपण नियमानुसार काय बघितलं होतं की अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असेल तर त्याचं नकारार्थी केलं होतं आणि नकारार्थी असेल त्याचं होकारार्थी केलं होतं, बरोबर. आणि यामध्ये कसं आहे की हे शब्द म्हणजे हे निगेटिव्ह सेन्स दाखवतात, म्हणजे नकारार्थी या रूपातच ते वापरले जातात. म्हणून ते वाक्य आपल्याला काय करायचं आहे, अफर्मेटिव्ह मध्ये ठेवायचं आहे. म्हणजे नॉट जरी इथे नॉट प्रत्यक्षात दिसत नसला तरी देखील ते शब्द म्हणजे एक नॉटच रूप असल्यासारखं आहे आणि म्हणून त्याला अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थीच ठेवायचं आहे. तर बघूया विविध उदाहरणानुसार, कारण की आपलं सूत्र म्हणजे मोर एक्झाम्पल्स मोर प्रॅक्टिस अँड मोर प्रॅक्टिस मोर परफेक्ट. सो फर्स्ट एक्झाम्पल इज शी हार्डली कम्स हिअर. तर उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच आन्सर. शी हार्डली कम्स हिअर जसंच्या तसं लिहून ठेवा. शी हार्डली कम्स हिअर म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो की ती क्वचित या ठिकाणी येते, की ती क्वचित या ठिकाणी येते. प्रश्नाची उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच जसंच्या तसं, नंतर काय कॉमा आणि नंतर वाक्य घेऊन प्रश्नचिन्ह शेवटी. कॉमा घेतलं. आता बघा कम्स आहे
म्हणजे इथे ऑक्झिलरी वर्ब दिलेला आहे का, सहाय्यकारी क्रियापद दिलेला आहे का, नाही आहे. मग आता आपल्याला काय घेणं आवश्यक आहे, कम्स आहे म्हणजे इथे डज घेण्याचं आहे, डज आणि अफर्मेटिव्ह ठेवायचं आहे. एवढं नियम लक्षात ठेवा. अशा पद्धतीचं जर वाक्य असेल, हे शब्द असणार आहे, तर त्या वाक्यामध्ये आपल्याला काय ठेवणं आवश्यक आहे, होकारार्थी कायम ठेवणं आवश्यक आहे. शी हार्डली कम्स हिअर लिहिलं, कॉमा दिला, कम्स असल्यामुळे थर्ड पर्सनला येस लागले क्रियापदाला, त्यामुळे डज आहे, डज आणि सब्जेक्ट जसेच्या तसं शी आणि काय द्यायचं, क्वेश्चन मार्क. डिड यू अंडरस्टँड? शी हार्डली कम्स हिअर, जसं ना तसं क्वेश्चन मार्क, कॉमा, डज आणि शी, प्रश्नचिन्ह. ओके, समजलं मग? तर आता दुसरं वाक्य बघूया. तर फ्यू कॅन गेट वेल एज्युकेशन, काही जणांना चांगलं शिक्षण मिळू शकते म्हणतात. हे देखील एक निगेटिव्ह सेन्स असलेलं वाक्य आहे. काही जणांना, पूर्ण जणांना नाही म्हटलेलं, म्हणून इथे देखील आपल्याला फ्यू नाउ लेट अस सी सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल? फ्यू कॅन गेट वेल एज्युकेशन, काहीच लोकांना चांगलं शिक्षण मिळू शकते म्हणतात. मीन्स इट इज ऑल्सो हॅव्हिंग निगेटिव्ह सेन्स बिकॉज ऑफ फ्यू वर्ड. सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला टू चेंज? उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच. राईट डाऊन ॲज इट इज. फ्यू कॅन गेट वेल एज्युकेशन. ओके, फुल स्टॉप द्यायचा का? नाही, तर द्यायचा आहे कॉमा, स्वल्पविराम. आणि बघा की इज देअर एनी हेल्पिंग वर्ब हिअर? येस, विच इज कॅन. आता कॅन आहे आणि आपल्याला ठेवायचं आहे अफर्मेटिव्ह. नाहीतर इथे जर तुम्ही निगेटिव्ह केलं तर उत्तर चुकून झालं, लक्षात घ्या. हे शब्द असणारे जर वाक्य असेल तर जसंच्या तसं अफर्मेटिव्ह असलं पाहिजे, होकारार्थीच ठेवायचं आहे, नॉट घ्यायचं नाही. कॅन आता झालं आहे कॅन. आता फ्यू म्हणजे काही, म्हणजेच काय झालं, एक झालं की अनेक झालं, अनेक झालं म्हणजे आपल्याला काय देता येईल त्याला, कॅन दे. आणि काय द्यायचं आहे, प्रश्नचिन्ह, कॅन दे. फ्यू कॅन गेट वेल एज्युकेशन, फ्यू कॅन गेट वेल एज्युकेशन, कॉमा, अँड कॅन अँड दे. फ्यू म्हणजे काही, काही म्हणजे अनेक वचन झालं, एक नाही झालं, म्हणून त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, दे घेतलेलं आहे आपण सब्जेक्ट. ओके, आणि प्रश्नचिन्ह दिले आहे नियमानुसार. नाउ थर्ड एक्झाम्पल. सो व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल? देअर इज लिटिल मिल्क इन द पॉट. हे देखील वाक्य निगेटिव्ह सेन्स असल्यासारखं आहे. लिटिल म्हणजे काहीच, थोडंच, जास्त नाही. म्हणजे इथे देअर इज लिटिल मिल्क इन द पॉट, जसेच्या तसं लिहा, देअर इज लिटिल मिल्क इन दी पॉट लिहिलं. नंतर काय द्यायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. काय द्यायचं आहे, कॉमा. देअर इज लिटिल मिल्क इन दी पॉट, कॉमा. नंतर आता इथे देखील सहाय्यकारी क्रियापद दिलेला आहे, इज. आता एक लक्षात ठेवा, इज आहे आणि इथे देअर आहे. देअर इज देअर and question mark. There is little milk in the pot, there is little milk in the pot, comma, नंतर is, नंतर there, तिथे का. ओके, did you understand? Now next example. Did you समजून राहिला बाळांनो? लक्षात घ्या. Next example. Other animals can rarely survive here. This sentence also having rarely means क्वचितच. ओके, अदर एनिमल्स. उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच. अदर एनिमल्स कॅन रेअरली सर्वाइव्ह हिअर. नंतर काय द्यायचं, नियमाप्रमाणे कॉमा द्यायचा आहे. नंतर आता लक्षात द्या, कॉमा दिल्यानंतर आपल्याला पुन्हा हेल्पिंग वर्ब घ्यायला लागतं. कॅन आहेच ऑलरेडी. आता कॅन अदर एनिमल्स, इज इट सिंग्युलर और प्लुरल? एनिमल्स आहे म्हणजे प्लुरल्स आहे, अनेक वचन आहे. मग आपण अनेक वचनासाठी काय घेतो, कॅन दे और अँड क्वेश्चन मार्क, कॅन दे. अदर एनिमल्स म्हणजे दुसरे प्राणी, म्हणजे ते सर्व प्राणी, म्हणजे अदर एनिमल्स कॅन रेअरली सर्वाइव्ह हिअर, कॅन दे और कॅन इट देखील आपल्याला म्हणता येईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज नेक्स्ट एक्झाम्पल? ही सेल्डम यूज हिज कार.
ही सेल्डम यूज हिज कार और ही यूज हिज कार सेल्डमली असं देखील वाक्य झालं असतं. ही सेल्डम यूज हिज कार, तो क्वचितच त्याची मोठी गाडी वापरतो किंवा चारचाकी वाहन वापरतो. सो व्हॉट इज अवर फॉर्म्युला? उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच. यूज, ही सेल्डम यूज हिज कार लिहिलं. नंतर काय द्यायचं आहे? प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. प्रश्नचिन्ह बघा, ही सेल्डम यूज हिज कार स्वल्पविराम झालं. नंतर आता काय लिहायचं आहे? आता इथे दिलेलं आहे का एनी ऑक्झिलरी वर्ब इज हिअर? नो ऑक्झिलरी वर्ब. सो डू ऑर डज? डज, बिकॉज who is subject here? He. And simple present tense, so we have to take helping verb. Which helping verb we have to take? Does he. बघा इथले कुठल्याही तरी वाक्यामध्ये आपण नॉट घेतलेला आहे का? नाही. म्हणजे अफर्मेटिव्ह कायमच ठेवलेला आहे, म्हणजे होकारार्थी जसंच्या तसं. डज ही. डिड यू अंडरस्टँड? समजलं? मग आता शेवटचं वाक्य बघूया. We visit to our farm scarcely. आम्ही आमच्या शेतावर क्वचितच भेट देतो किंवा शेताला क्वचित भेट देतो, क्वचितच जातो. सो we visit to our farm scarcely. So what is our answer? As it is, we visit to our farm scarcely. ओके. नंतर नियमाप्रमाणे काय द्यायचा? स्वल्पविराम द्यायचा, कॉमा द्यायचा. नंतर आता बघा की विजिट आहे म्हणजे काय आहे? V1 आहे. V1 साठी आपल्याला काय घ्यावं लागेल? डू. ओके. कॉमा नंतर डू आणि डू वी आणि काय द्यायचं? प्रश्नचिन्ह. Now in this way we have completed our all 6 examples having seldom, hardly, scarcely, few, rarely, little, which has negative sense something. So we have kept affirmative sense as it is after add a question tag. Did you understand? Now next examples we will see with different rule. Now students, let us see the next rule of add a question tag having anything, everything, something, nothing. म्हणजे जर वाक्यामध्ये, प्रश्न वाक्यामध्ये जर एनिथिंग किंवा एव्हरीथिंग किंवा समथिंग किंवा नथिंग यापैकी जर कुठला एक शब्द येत असेल तर त्या वाक्याचं ऍड अ क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय आवश्यक घ्यावं लागेल? ऑक्झिलरी वर्ब प्लस इट हे घ्यावं लागेल. होकार असेल तर काय करावं लागेल? नकार. आणि नकार असेल तर होकार करावा लागेल. एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच आपल्याला प्रत्येक प्रकाराकडे लक्ष देणं का गरजेचं आहे? कारण की प्रत्येक म्हणजे वाक्य बदललं की त्यानुसार त्याचा नियम देखील बदलतो. म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाक्य हे कसोशीने पाहणं तेवढंच गरजेचं आहे. कुठल्या प्रकारचं आहे, कुठल्या शब्दाचं आहे. ठीक आहे. तर सम एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. वी हॅव टेकन सम एक्झाम्पल्स फॉर मोर प्रॅक्टिस अँड मोर परफेक्ट. ओके. सो एव्हरीथिंग इज रेडी. So first sentence is everything is ready. So what is our formula? Everything is ready म्हणजे उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच. Everything is ready. ओके. नंतर काय द्यायचा? कॉमा द्यायचा म्हणजे स्वल्पविराम द्यायचं. We have given comma here. आता बघा everything is ready which is auxiliary verb here which is helping verb is. आता is आहे. Is it positive or negative? पॉझिटिव्ह. वी हॅव टू टेक निगेटिव्ह. इजंट. आणि नियमानुसार अशा वाक्यामध्ये काय देणं आवश्यक आहे? एव्हरीथिंग असलेल्या, समथिंग असलेल्या, एनिथिंग असलेल्या, नथिंग असलेल्या काय देणं आवश्यक आहे? इट. इजंट, इट अँड क्वेश्चन मार्क. बघा सोपं आहे. एव्हरीथिंग इज रेडी. आन्सर इज एव्हरीथिंग इज रेडी, कॉमा इजंट इट, क्वेश्चन मार्क. डिड यू अंडरस्टँड? नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. समथिंग इज लेफ्ट. समथिंग इज लेफ्ट. उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच. लिहा मग. समथिंग इज लेफ्ट लिहिलं. आता कॉमा नंतर विच इज हेल्पिंग वर्ब हिअर? इज. अँड वी हॅव टू टेक नॉट. कारण की हे दिलेलं आहे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. बनवायचं आहे निगेटिव्ह इजंट आणि द्यायचं आहे
एकच सब्जेक्ट शेवटी, तो म्हणजे कोणता, इट द्यायचा आहे. ओके, प्रत्येक वाक्यात ज्या वाक्यामध्ये काय आलेलं असेल, हे वरील 4 शब्द आलेले असेल ते. समथिंग इज लेट, कॉमा, इजंट इट. ओके, नेक्स्ट याचं उत्तर लगेच तुमच्या मनात तयार झालेलं असेल. एनिथिंग यू कॅन टेक. एनिथिंग, कुठलीही गोष्ट तुम्ही घेऊ शकता. ओके, एनिथिंग यू कॅन टेक. सो हाऊ इज अवर आन्सर? एनिथिंग यू कॅन टेक द्यायचं आहे कॉमा, आणि नंतर काय करायचं आहे, विच इज हेल्पिंग वर्ब हिअर, विच इज ऑक्झिलरी, कॅन. कॅनचं करायचं निगेटिव्ह नॉट, कांट, आणि इट. सब्जेक्ट एक कॉमन ठरलेलाच आहे, कोणता, इट. एनिथिंग यू कॅन टेक इट, कांट इट. ओके, बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्स. नंतर पुढलं वाक्य काय, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. हे म्हण आपल्याला सर्वांनाच परिचित आहे की जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. म्हणजेच आपण ऍड क्वेश्चन टॅग कसं करू याचं, नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. ओके, नियमानुसार काय देणं आवश्यक आहे, कॉमा म्हणजे स्वल्पविराम. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, आणि द्यायचं आहे इज. हे निगेटिव्ह नथिंग आहे, म्हणजे काय नथिंग म्हणजे कोणतीच नाही. म्हणजे आपल्याला इज इट, नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. हे वाक्य नथिंग असल्यामुळे, नथिंग म्हणजे कोणीच, काहीच नाही. ओके, इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड, कॉमा, आणि इथे निगेटिव्ह असल्यामुळे इथे काय द्यायला हवं, पॉझिटिव्ह, आणि इज घेतला आपण हेल्प ऑक्झिलरी वर्ब, आणि शेवटी सब्जेक्ट कोणता द्यायचा आहे, इट, आणि नेहमीप्रमाणे क्वेश्चन मार्क. डिड यू अंडरस्टँड? नाउ नेक्स्ट एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस. समथिंग वॉज डन. समथिंग वॉज डन, काहीतरी केल्या गेलं. ओके, समथिंग वॉज डन. सो उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच, समथिंग वॉज डन. ओके, नंतर नियमानुसार काय देणार, कॉमा देणार, स्वल्पविराम देणार, आणि सहाय्यकारी क्रियापद कोणतं, ऑक्झिलरी वॉज. त्याला काय करायचं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, नकारार्थी करणार, आणि देणार काय, कोणता सब्जेक्ट, इट. समथिंग वॉज डन, वॉजंट इट. डिड यू अंडरस्टँड? अँड लास्ट एक्झाम्पल, एव्हरीथिंग वॉज गुड. प्रत्येक गोष्ट कशी आहे, चांगली आहे. सो उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच, एव्हरीथिंग वॉज गुड. Dela, we have given comma here, written comma here. Then which is helping verb, was. It is affirmative sentence. We have to make it negative. Wasn't, and as it is it. And how is our answer? Everything was good, comma, and wasn't it. In this way, we have taken examples related with anything, everything, something, and nothing. And what words we want to complete? Auxiliary verb plus it. Auxiliary verb plus it. So don't forget this formula. Now next rule we will take of add question tag. Now students, look at the next rule. Observe this sentence carefully. So when there is nobody, no one, or everyone, or anybody, or someone, or anyone, or everybody, or somebody in that sentence, so you have to take what care? AV means auxiliary verb plus they. जर प्रश्न वाक्यात जर नोबडी किंवा नो वन किंवा एव्हरीवन किंवा एनीबडी किंवा समवन किंवा एनीवन किंवा एव्हरीबडी किंवा समबडी यापैकी कुठलाही एक जर शब्द दिलेला असेल तर उत्तरामध्ये तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब नंतर म्हणजे हेल्पिंग वर्ब नंतर दे घेणं आवश्यक आहे आणि द्यायचं आहे प्रश्नचिन्ह. याच्यामध्ये काही वर्ड जे आहेत ते निगेटिव्ह सेन्स दाखवणार आहे. जसं नो वन, कोणीही नाही, निगेटिव्ह आहे. नंतर नो बडी, कोणीही नाही म्हणजे निगेटिव्ह आहे. तर याचं तुम्हाला रूपांतर कशात करावं लागेल? अफर्मेटिव्ह मध्ये करावं लागेल. आणि जे ऑलरेडी शब्द आहे एव्हरीवन, एनीबडी, समवन हे
पॉझिटिव्ह आहे म्हणजे अफर्मेटिव्ह दाखवणार आहे, याचं काय करावं लागेल, नकारार्थी करावं लागेल. एवढं लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला कुठलीच अडचण जाणार नाही जर तुम्ही हे उदाहरणं जर व्यवस्थितपणे ऑब्झर्व केले, निरीक्षण केले, कशा पद्धतीने सोडवले ते. तर ठीक आहे. तर पहिलं वाक्य आहे, फर्स्ट एक्झाम्पल इज नोबडी कॉल्ड यू येस्टरडे. तर आपल्या नियमानुसार सूत्र काय आहे, उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच लिहा. मग नोबडी कॉल्ड यू येस्टरडे. ओके, म्हणजे तुम्हाला उद्या कोणीही बोलवलं नाही, काल कोणालाही बोलवलं नाही. नोबडी कॉल्ड यू येस्टरडे नियमानुसार काय द्यायचं आहे, कॉमा म्हणजे स्वल्पविराम. ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे तिथे दिलेलंच नाही, परंतु क्रियापदाचं दुसरं दिलेलं म्हणजे आपल्याला काय घेणं आवश्यक आहे, V2 साठी डीड. करेक्ट, डीड घेणं आवश्यक आहे. आता सांगा की इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सेंटेन्स. नोबडी असल्यामुळे निगेटिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला घ्यावं लागेल डीडच, फक्त अफर्मेटिव्ह ठेवावं लागेल. आणि शब्द कोणता घ्यायचा आहे, सब्जेक्ट कोणता घ्यायचा आहे, दे, आणि द्यायचं आहे प्रश्नचिन्ह. मीन्स आवर आन्सर इज रेडी. व्हॉट इज आन्सर, नोबडी कॉल्ड यू येस्टरडे, comma, did they. Did you understand? Now second example, no one was in the class. No one was in the class. Now write down question sentence as it is. No one was in the class. Okay, then which sign we have to give, comma, then was लक्षात ठेवा. आता इथे was दिलेला आहे, तर आपल्याला दे घ्यायचं आहे, म्हणजे दे साठी आपल्याला काय घेणं आवश्यक आहे, वेअर घेणं आवश्यक आहे. नो वन म्हणजे निगेटिव्ह असलेला आहे, आणि इथे घ्यावं लागेल वेअर, आणि नंतर घ्यायचं आहे दे, कारण की दे इज प्लुरल वर्ड, अँड फॉर दॅट प्लुरल वी हॅव टू टेक प्लुरल helping verb, and which was plural helping verb, where instead of was. Did you understand? No one was in the class, were they, like this. Now next example, everyone must come here at 9 o'clock tomorrow. So our formula, write down question sentence as it is, come here at 9 o'clock. ओके, tomorrow. उद्या प्रत्येकाने सकाळी 9 वाजताच हजर होणं गरजेचं आहेच. इथे लिहिलं, नंतर द्यायचं नियमानुसार कॉमा, आणि काय लिहायचं, मस्ट इज अ विच वर्ड, हेल्पिंग वर्ड, ऑक्झिलरी वर्ड. सो वी हॅव टू मेक इट निगेटिव्ह, mustn't, and subject we have prepared they, and question mark. Now our answer is ready. What is answer, everyone must come here at 9 o'clock tomorrow. Mustn't they, like this. Now next example, anybody can get this chance. Write down question word as it is, anybody can get this chance, comma, anybody can get this chance, comma. So what do we say, which is helping verb, can. So can चं काय करावं लागेल, हे होकारार्थी वाक्य आहे, होकारार्थीचं काय करावं लागेल, नकारार्थी, can't they, and question mark, can't they, आणि प्रश्नचिन्ह. Did you understand? Like this. Now next example, someone was in the fort. कोणीतरी त्या किल्ल्यात होता. ओके, someone. So write down sentence as it is, question sentence as it is, no one was in that fort, then comma, then which is verb here, was. आता आपल्याला काय करायचं, was चं वेअर करायचं आहे, अनेक वचन असल्यामुळे वेअर. आता someone आहे, वेअरंट, नॉट दे. ओके, क्वेश्चन मार्क, वेअरंट दे. ओके, वेअर नॉट दे. someone was in that fort, weren't they, auxiliary verb plus they, and question mark. Okay, and last sentence is everybody will get the prize. प्रत्येकाला बक्षीस मिळेल. ओके, everybody will get the prize.
So what is our answer? Everybody, as it is write down, will get the price with comma, then will plus not means won't, and subject they, won't they, and question mark. Did you understand? So what is our answer? Every will get the prize. It is question, and our answer is ready. What is everybody will get the prize? It is affirmative sentence. We have to make it negative. Will plus not means won't, and which subject we want every time? They, and question mark. In this way, we have finished all the sentence regarding with which rule? Nobody, no one, anybody, someone, everybody, word sentence rule. Okay, now we will see next sentence and next rule. Okay, so watch this sentence carefully and construct in your mind. Don't forget it and its rule. Okay, this subject we have taken last, they, and before this rule we have which word we have taken? We have taken it for that. Okay, now students, we are going to see the last rule of add a question tag. Now observe this rule, what is given in question sentence. So when there is someone, some of you, one of you, no one of you, then you will take auxiliary verb plus you. म्हणजेच प्रश्नवाक्यात जर सम ऑफ यू असेल, वन ऑफ यू असेल, किंवा नो वन ऑफ यू म्हणजे यू असणारा जर सब्जेक्ट असेल, तर तुम्हाला ऑक्झिलरी ऍड क्वेश्चन टॅग मध्ये काय घेणं आवश्यक आहे? ऑक्झिलरी वर्ब प्लस यू घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्याऐवजी जर सम ऑफ देम असेल, वन ऑफ देम असेल, तर तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब नंतर कोणतं सब्जेक्ट घेणं आवश्यक आहे? दे हे सब्जेक्ट घेणं आवश्यक आहे. आणि नेहमीप्रमाणे निगेटिव्ह सेन्स असणारं वाक्य पॉझिटिव्ह सेन्स मध्ये चेंज करायचं, आणि पॉझिटिव्ह असणारं वाक्य निगेटिव्ह मध्ये चेंज करायचं. एवढा नियम नेहमीप्रमाणे लक्षात ठेवायचा. So when we see some examples related with some of you and some of them, then you will understand the correct structure of the answer. Okay, now look at this. So what is first sentence given here? First sentence is some of you keep watch here. Some of you keep watch here. So what is our formula to write down? So write down questions as it is. उत्तराची सुरुवात प्रश्नातूनच. Some of you keep watch here. Okay, नंतर काय द्यायचं? नेहमीप्रमाणे you have to take comma. Then so what is auxiliary verb here? See which is auxiliary verb here? No auxiliary verb here. So you have to take which auxiliary verb? Do. And which type of sentence it is? Affirmative or negative? No, not means affirmative, and you have to change into negative. Don't you, and question mark. बघा, some of you keep watch here. Then which helping verb we have taken? Don't. Do. Affirmative change into negative, so don't. And lastly we have to take which subject? You. Means some of you keep watch here, don't you? Okay, now second sentence. So what is second sentence? One of you can do this. One of you can do this. तुमच्यापैकी एक कोणीतरी हे करू शकतो. So write down question as it is. One of you can do this, comma, one of you can do this, comma, then can दिलेला आहे हेल्पिंग वर्ब, इथे दिलेला आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी वाक्य, इकडे बदलावं लागलं आपल्याला नकारार्थी. कांट यू. ओके, कांट यू. डिड यू अंडरस्टँड? अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलं. कॅन दिलेला आहे ऑक्झिलरी वर्ब, त्याचं केलं निगेटिव्ह. कांट यू. डिड यू अंडरस्टँड? नाउ से थर्ड एक्झाम्पल. So what is third example?
none of us cross the river. None of us cross the river. Write down question as it is. None of us crossed the river. Okay, none of us crossed the river, comma, and what we have to take? Cross दिलेला आहे. V2 is there, means which auxiliary verb we have to take? Did. Write down did. So it is given none. None म्हणजे आपल्यापैकी कोणीच नाही, means negative sense is there, so we have to take positive sense. Did. Then which is verb here? आता इथे अस दिलेला आहे म्हणजे आमच्यापैकी दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय? Did we and question mark. See, none of us cross the river. None of us cross the river, comma, and did we. us मुळे आपल्याला काय घ्यावं लागलं? we घ्यावं लागलं, कारण की you जर असता तर you घेतला असता, पण तू us we च सेकंड केस काय? us आहे, म्हणून इथे we घेतला आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, none of you won the match. Write down as it is. None of you won the match. Okay, comma, none of you won the match. So which type of verb it is? V2. V2 means second form of verb. So win is the first form, won is the second form. So again we have to take did. None दिलेला आहे, none म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजे काय लागलं? did you. Did you and question mark. समजलं? आता पुन्हा पुढलं दिलेलं आहे none of them चं वाक्य. आता आलो आपण या नियमाकडे, some of them, none of them, one of them. ओके, मग आता पुन्हा तसंच none of them या वाक्याने सुरुवात आहे. went to see movie. None of them went to see movie. आता द्यायचं आहे कॉमा. काय द्यायचं आहे? कॉमा नियमानुसार. आता बघा, none of them आहे, हा none आहे म्हणजे त्यांच्यापैकी कोणीच नाही, म्हणजे निगेटिव्ह सेन्स आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? याचं निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह, म्हणजे आपल्याला काय द्यावं लागेल? विच इज द वर्ब हिअर? नो वर्ब इज गिवन हिअर. सो विच इज मेन वर्ब? went is main verb, and went is given in second form, so we have to take which auxiliary verb for went? Did. and them चा ऐवजी काय घ्यायला लागेल? they. Did, they and question mark. Did auxiliary verb plus they and question mark. या नियमानुसार हे none of them चं वाक्य झालं. आणि शेवटचं वाक्य कोणतं आहे? some of them चं आहे, जे आपल्या रूल मध्ये दिलेलं आहे. some of them असेल तर काय करायचं? जसंच्या तसं वाक्य लिहून घ्या. प्रश्नचिन्ह. some of them bought the fruits. some of them bought the fruits. जसंच्या तसं कॉमा. ओके, नंतर some of them bought the fruits दिलेलं आहे. नंतर आता आपल्याला माहित आहे की bought is given in V2 form, buy is a V1 and bought is a V2. V2 दिलेला आहे म्हणजे did दिलेला आहे. did. आता is it अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी दिलेला आहे, त्याचं काय करावं लागेल? नकारार्थी didn't. आणि they असलेल्या वाक्याचं सब्जेक्ट कोणतं राहणार? they राहणार. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? हे वाक्य परिवर्तित करायचं आहे. some of them bought the fruits. some of them bought the fruits, comma, didn't they and question marks. So students, in this way we have finished all types of rule regarding with add a question tag. So don't forget to use appropriate word, appropriate verb, appropriate auxiliary verb and appropriate subject in proper sentence. So thanks for watching this video up to the end. And next session we will see different type of grammar in different easily and simple technique. Okay, so thanks for subscribing our channel. So share this video to your friends